नमस्कार. आज आपण सवादी तालुका कराड येथे आप्पासाहेब थोरात यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती आहे. हा त्यांचा दुसरा ऊसाचा प्लॉट आहे. तुमची लागण कधीची होती? लागण 8 साली होती. 8 साली म्हणजे जुलै ऑगस्टच्या दरम्यान होती. हो. अगोदर ती काय वापरलं होतं घ्यायला? आधीगर काय टाकताना हे टाकलेलं, लावताना लागण 26 ची 2 पोती टाकलेली. युरिया काय? युरिया 1 पोत टाकलेलं. त्यावेळेस फुटवे होते का? फुटवे नव्हते पाक, 1-2 फुटवे फक्त आलेली. रासायनिक खत सुद्धा वापरून सुद्धा या ऊसाला फुटे नव्हते. त्याचं प्रमुख कारण असं आहे की जी टाकलेली खतं ऊसाला अपटेक होत नव्हती आणि जी टाकलेली खतं अपटेक होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी बजावते ते जीवाणू, म्हणजे जीवाणू हे रासायनिक खताचे अपटेक करून देण्याची प्रक्रिया महत्वाची पार पाडतात. आता ज्यावेळी तुम्ही क्रॉप सुपर मास्टर किट वापरली त्याच्यानंतर तुम्हाला किती दिवसात फरक दिसायला सुरुवात झाली? महिन्यात दिसलाच फरक. एक काळोखी बिळुकी 1 नंबर आली. आता ही जी परिस्थिती आहे तुमची, महिन्यात एवढे फुटवे झाले, पण साधारण एक आठवड्याभरात तुम्हाला फुटवे यायला सुरुवात झाली होती? झालेली. आठवड्याभरात सुरुवात झाली आणि आज जर परिस्थिती बघितली तर 18 ते 20च्या आसपास आपण प्लॉट मध्ये फुटवे आहेत. अजून चालूच आहेत. फुटवे सुद्धा चालू आहेत. आता आपण थोड्या दिवस आणि याचा डेटा काढलेला नाही, याचा डेटा काढून अजून फुटे येऊ शकते. साधारण आपण या प्लॉटच्या ऊसाची संख्या 20 ते 22 या पट्टीतच ठेवणार आहे. जास्त ठेवली तर मरीचं प्रमाण लागतंय. आणि तुम्हाला शेतकऱ्यांना काय सांगायचंय की जीवाणू खते वापरताना काय काळजी घेतली पाहिजे, कोणत्या कंपनीची वापरली पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही दिलेल्या कंपनीचे औषध आपल्याला चांगले रिझल्ट आहे. पण आज जर बाजारात बघितलं तर जीवाणू खते बरेच जण देतात, पण रिझल्ट तुम्हाला आतापर्यंत तुम्ही जीवाणू खते आधी वापरली होती का? नव्हती वापरलेली. तुमच्याकडची पहिल्यांदा वापरली तर मग रिझल्ट चांगला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना सांगायचा विषय असा आहे की जीवाणू खत वापरताना गुणवत्ता पूर्ण वापरली पाहिजे, तरच तुम्हाला रिझल्ट येईल. नाहीतर अन्यथा तुम्हाला अपेक्षित रिझल्ट येणार नाही. आणि जीवाणू खताचे रिझल्ट तुम्हाला रासायनिक खतापेक्षा कसे वाटले? 1 नंबर. कमी पैशात जास्त रिझल्ट. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जीवाणू खताचा वापर करा आणि गुणवत्तापूर्ण जीवाणू खते वापरा. आणि जी आपण जीवाणू खते तुम्हाला शेतकऱ्यांना लिक्विड फॉर्म मध्ये देतो तो सेमी लिक्विड फॉर्म मध्ये देतो. आणि सगळ्यात महत्वाची जे बाजारात मिळतात ते लिक्विड फॉर्म म्हणजे थोडक्यात त्याचं जे स्ट्रक्चर असतं पाण्यागत असतं, पण आपली जी जीवाणू खते आहेत ती पूर्ण सेमी लिक्विड कंडिशन मध्ये आपण देतो. आणि त्याचा बॅक्टेरियल काउंट जास्त असल्यामुळे हे तुम्हाला महिन्याभरात हे ऊसाचे फुटवे हे रिझल्ट दिसत आहेत. नमस्कार.